मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत। मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे। परिणामी बोरघाटात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे। मराठा आरक्षणासाठी आलेले बांधव आपापल्या गावी परततायत। अशातच वीकेंड आहे, त्यामुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड संख्या दिसतेय। सध्या वाहनांची 4 ते 5 किलोमीटरची रांग लागलेली समजतेय। ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 10-10 मिनिटांचे ब्लॉक घेतले जात आहेत। मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवून त्या मार्गावरून पुण्याकडे येणारी वाहतूक सोडली जाते। या ब्लॉकद्वारे महामार्ग पोलीस वाहतुकीची कोंडी फोडतायत। चैत्राली राजापूरकर आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। चैत्राली, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे एक्सप्रेसवेवर? सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे तो आताही अशाच मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या असल्यामुळे काहीसा त्याचा वेग जो आहे तो मंदावल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षण मिळाल्यानंतर आता हे पुन्हा आपल्या घरी माघारी चाललेले आहेत सर्व आंदोलक, आणि त्यामुळेच आता एक्सप्रेस हायवेवरती त्यांच्या वाहनांसह इतरही वाहनांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर महामार्ग पोलिसांकडून 10-10 मिनिटांचा ब्लॉक घेऊन ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र काही तासांमध्ये ही वाहतूक कोंडी जी आहे ती फुटेल आणि पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे तो पूर्वपदावर येईल असं महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। धन्यवाद चैत्राली दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर तासाभरात ही वाहतूक कोंडी सुटू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते।